ब्रेकनंतर बघूयात उल्हासनगरमध्ये अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे। विशेषतः मद्रासीपाडा परिसरात अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं रहिवाशांची मोठी तारंबळ उडाली आहे। नागरिक आपल्या परीने घरातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात आणि या भागामध्ये नाले बांधत असताना ठेकेदार आणि त्यात भराव टाकून त्याची खोली कमी केली, शिवाय नाले देखील अरुंद केले आणि त्यामुळे जोरदार पाऊस पडत असताना या नाल्यातील पाणी शेजारी असणाऱ्या घरांमध्ये शिरलं। घरात पाणी शिरल्यानं नागरिकांच्या घरातील सामानाची नासधूस झाली आहे। आधा घंटा भी नहीं, 10 मिनट बारिश हो जाते भी हमारे घर के अंदर पानी घुसते। हम भी बोल बोल के आया, कोई आके देखने के जैसा कोई नहीं है। अपना गटर पहला कैसा है, नीचे था, अभी गटर बना रहे बोल के गटर एकदम ऊपर बनाया। हमको ऊंचा बना के वो लारी उठाने वाला बोला था, अभी तक किया ही नहीं है। अभी तक हमारे घर पे हमारे 3 दिन बच्चे लोग रख के हम लोग ऐसा हालत निकाल रहे। घर का अंदर घुटने के ऊपर पानी है। नाला भर गया पूरा, नाले में पानी जाने को जगह नहीं है। हम लोग सोएंगे किधर? अच्छा, किधर रहेंगे, किधर बच्चे बाल बच्चे को लेके क्या करेंगे? ये क्यों आ रहा है ये पानी आपके घर में? वो ऊंचा हो गया है, पहला पानी नहीं आता था, अभी पानी आ रहा है। आणि यानंतर उपनगरातली आणखीन एक महत्त्वाची बातमी, कल्याणला देखील मुसळधार पावसानं झोडपलंय। या पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक जलमय झालाय। जोरदार म्हणजे पावसाचा जोर वाढल्यानं शहराच्या सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली। कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, आंबेडकर रोड भागातील मुख्य रस्ते जलमय झालेत। पाण्याचा निचरा होत नसल्यानं नाल्यातील पाणी थेट रस्त्यावरती येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आणि या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहन चालक आणि नागरिकांची मोठी तारांबळ उडते।